आता रोनकचा आणि माझा शूटिंगचा टाईम झालेला आहे. संध्याकाळ झालेली आहे. आता आम्ही चाललो शूटिंगला. तर व्लॉग बनवायच्या आधी हे आमच्या घरामागचा रस्ता आहे, तर तुम्हाला दाखवते. इथे मी झाड लावलेलं. आता त्याला बघा किती भारी शेंगा येत आहे. हे बघा, इथे पण आहे, इथे वरी पण येत आहे आणि इथे पण आहे. अजून मी नाही राई टाकली होती, तर बघा आता इथे राई पण येत आहे. आता तुम्हाला राई दाखवू का मी? एखादी सुकली असेल ना तर तुम्हाला दिसेल. कुठे गेली हे बघा. आता हे सुकले आहे ना, ते याला मी तोडते आणि तुम्हाला राई दाखवते. बघा माझ्या हातावर पडली असेल, हे बघा दिसली ना, ही आहे राई. अजून काय, हां भरपूर या लाईनीत मी झाडं लावली होती, पण ते आता सर्व सुकून गेले. चला तर आपण आता जाऊया शूटला, चला. आणि बघा हे घरामागं आम्हाला जाताना आमच्याच आवारात आहे. हे बघा फुलं किती भारी वाटत आहे ना. मी याचं तेल बनवत असते डोक्याला लावायला. तेल गरम करते आणि हे फुलं टाकत असते. अरे हे फूल एक्सपायर झाले. मी त्याला हात लावला आणि ते फूल माझ्या हातात आलं आहे. आणि बाकीचे फुलं बघा. आणि मी शूट करत होती, शूट तिकडे घरामागं. तोपर्यंत रोनक माझ्या हातीच इथे पोचलेला आहे. आणि मी आता इकडनं चालली ना, तर ते बैल बघा मला कसे बघत आहे. आता चारा खात होते, जशी मी चालली तर मला बघत आहे ते. आता बघा मी पोचते माझ्या स्टुडिओमध्ये. हेच आमचं स्टुडिओ आहे, कारण की घरात मी बोलू शकत नाही, कारण की माझी नवीन सुरुवात आहे. घरामध्ये मला बोलणारे टोकणारे भरपूर असतात, त्याच्यामुळे माइंड डिस्टर्ब होतो. त्याच्यासाठी इथे मोकळ्या वातावरणात आलं ना, आपल्या माइंडमध्ये जे असलं ते आपल्या मन मोकळ्याने आपल्याला बोलता येतं. त्याच्यासाठी मग मी वावरातच येते. जास्त करून शूट मी वावरातच करते. चला तर मग रोनक ये. आता रोनक इथे खेळत आहे, रोनकला खेळू द्या आता. आणि हे आम्ही जोपर्यंत वावरात आहे ते हे कुत्रे आमच्या सोबतच राहणार आहे. हां चंपी, हे तिघंजणं सोबत राहणार आहे. रोनकला गावातल्या सर्व कुत्र्यांचे नाव माहिती आहे. आणि रोनक कोणाच कुत्र्याला घाबरत नाही, आणि कुत्रे पण रोनकला घाबरत नाही, रोनकवर कधी भुकत नाही. आता तुम्ही मला बोलसाल की ताई तुम्ही बोलता बोलता खूप दम टाकल्यावानी बोलत आहात. तर त्याचं कारण एकच आहे, पब्लिक समोर बोलायला नाही जमते, ते कळालं. पण आता एकट्यातही बोलायचं म्हटलं ना, आता माझी ज्या सुरुवात आहे तर मला भीती वाटत आहे. आता माझा एक्सपिरियन्स मी सुरुवातीपासून तुमच्यासोबत शेअर करणार. म्हणजे माझ्या सुरुवातीपासून तर मी जशी आता माझा प्रवास चालू होणार, त्या प्रवासापर्यंत माझी भीती तुम्हाला दिसणार. प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं कमी 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 असं तुम्हाला दिसत राहणार. तर आता बघा गावाकडे संध्याकाळ झालेली आहे. मला वाटतं बहुतेक 5:15 झाले असतील. आणि ते सूर्य मावळण्याच्या तयारीत आहे. आणि ते वावर आता कसे पडीत झाले, कारण की आता उन्हाळा लागलेला आहे. सर्व पिकं आता सर्वांच्या घरी गेलेले आहे. आता हे नांगरणं मला वाटतं मे महिन्यात होईल. मग नवीन सुरुवात होणार जूनमध्ये, तेव्हा खूप मजा येणार आम्हाला. आम्ही वाटच बघत असतो की कधी आमची सुरुवात होते. आणि जेव्हा सुरुवात होते तेव्हा आम्ही वाट बघतो की आमचं पीक आमच्या हातामध्ये केव्हा येणार. आणि हातामध्ये पीक आल्यानंतर आम्ही वाट बघतो की आमच्या मालाला भाव कधी भेटणार. पण कितीही वाट बघितली, काही बघितले, तरी आमच्या मालाला भाव जसं आम्हाला पाहिजे तसं भेटतच नाही. आम्ही कितीही पिकवलं, काही पिकवलं, तरी आम्हाला आमच्याकडे हे दोन्हीही पैसे बचत पडत नाही. कारण आम्ही सावकाराकडून कर्ज काढणार आणि शेती करणार. आणि शेतीचा जेव्हा माल हातात येणार, पण मालाला भावच नाही राहणार. मग जेवढे पैसे येतील तेवढे आम्ही सावकाराला देणार. उरलेले पैसे जे आम्ही बचत गटातून ते नील करणार. आणि उरलेले पैसे असतात जेव्हा आम्ही वर्षभर किराणा भरतो ना, त्याचे पैसे देतो. बस हेच आमचं शेतकऱ्यांचं जीवन आहे. आपण म्हणतो की कृषीप्रधान देश आहे, शेतकरी हा राजा आहे. पण खऱ्यामध्ये तो राजा नाही आहे. देशाचा सर्वात गरीब माणूस बघायला गेला ना, तर मला बोलायला पण काही वाटणार नाही. सर्वात गरीब म्हणजे हा शेतकरीच आहे. आणि शेतकऱ्याचे इतके हाल होतात ना, की शेतकऱ्यावर कुणाचंच लक्ष नाही आहे. आता मी जे पण बोलत आहे ना, मी
खरं बोलत आहे. मी खोटं बोलून काय काय मला भेटणार आहे? मला तुमचे लाईक्स नको, मला तुमचे कमेंट्स नको, तुम्ही मला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण मी खरं बोलायला घाबरणार नाही. कारण की मी एक स्वतः शेतकरी आहे. आमचं दुःख आम्हाला माहिती आहे की आम्ही कसे दिवस काढत आहोत. आम्ही 12 महिने टेन्शनमध्ये असतो, तरी पण आमच्यावर कुणाचंच लक्ष नसतं. तरी पण जाऊ द्या, माझा जो विषय होता तो मी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते, माझा प्रत्येक विषय हा शेतकऱ्यावरच असणार, शेतकऱ्यावर असणार, गावावर असणार. अजून गावामध्ये दवाखाने आहे की नाही, गावामध्ये भाजीपालावाला येतो की नाही, गावामध्ये दुःख सुख सण वार हे असं मी सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्हाला सांगू आता, मला ब्लॉगिंग करायला ना खूप म्हणजे खूप आवड आहे. पण मी लोकांचा विचार करता करता ऑलमोस्ट मी माझे 7-8 वर्ष घालवलेले आहे. आणि फायनली मी आता विचार केलेला आहे की छोटीशी का ना सुरुवात हो, पण मी करणार. आणि मी ती आता केलेली आहे. आणि रोनक इथे काय करतो, रोनक कांच्या खेळत आहे. आणि तिथे तो बघ बछडा पिल्लू झोपला आहे. आता जोपर्यंत आम्ही जाणार नाही ना, तोपर्यंत आमच्या मागं तो येणार नाही आणि उठणार नाही. आणि तिथे बघा, तिथे पण एक चॉकलेटी कलरचं दिसत असेल ना, तो बोके आहे. जर तुम्हाला शेतकऱ्यांविषयी थोडंसं तरी आपलं पण वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या नवीन सुरुवातीला तुमचा एक छोटासा हातभार द्या. बाकी आपण भेटूया. जसं मला वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेल. उगाच मी बोलेल की मी उद्या ब्लॉग टाकणार आहे, तसं नाही झालं पाहिजे. मला वेळ भेटतो नाही भेटतो ते माझ्या वेळेवर आहे, पण असं नाही झालं पाहिजे ना. माझे सबस्क्राईब आता 1 किंवा 2 असतील या 2-4 असतील आणि त्याच्यात मी जर खोटं बोलेल तर मग हे चुकीचं आहे. मी माझी सुरुवातच मी खऱ्यापासून करणार आहे, त्याच्यामुळे मी खोटं नाही बोलू शकत. भले मला सबस्क्रायबर नाही भेटले, लाईक नाही भेटले, कमेंट्स नाही भेटले तरी चालेल, पण जे रिअल आहे मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जोरात बोलायचं रोनक, जय भीम.